हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात? चला तर आज असा मस्त आपल्याला खमंग ढोकळा बनवायचा आहे बरं का. खायला एकदम छान, बनवायला एकदम सोपा, एकदम स्पॉन्जी. बऱ्याच जणांनी ढोकळ्याच्या रेसिपी टाकल्या तर अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. बघू शकता किती स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे आपला. खूप छान होतो, खूप छान, आणि घशामध्ये पण असा गुंतत नाही. इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे. कोणत्याही वाटीने घेऊ शकता तुम्ही. एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे. बेसनपीठ कोणतीही बेसनपीठाची वस्तू करताना नेहमी बेसनपीठ इथे आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीने. आणि त्याच्यामध्येच मी 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर घालू नका. पण ढोकळा खूप छान होतो. इथे छान सगळं आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. चाळलं की पीठ एकदम हलकं होतं आणि ढोकळा पण खूप छान होतो. इथे सगळं आपलं चाळून झालेलं आहे. नेहमी चाळूनच घ्यायचं. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे पोहे खायचा चमचा आहे त्याने आपल्याला इथे 4 चमचे पाणी घालायचं आहे. खूप घालायचं नाही, आधी आपल्याला 4च चमचे पाणी घालायचं आहे. 4 चमचे पाणी घातल्याच्यानंतर त्याच चमच्याने आपल्याला अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड टाकायचा आहे. तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही एक मोठा चमचा घालू शकता, पण मला थोडंसं आंबट कमी आवडतं म्हणून मी अर्धा चमचा घातलेला आहे. आणि त्याच चमच्याने आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे. तुम्ही 2 चमचेही घालू शकता, पण 1 चमचा घातली ना एकदम परफेक्ट, एकदम कच्च्या ढोकळ्यासारखाच ढोकळा होतो आपला. आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. थोडंसं जास्त घातलं मी, अर्धा चमचा बरोबर मीठ घातलेलं आहे. आणि इथे मी नकळत हळद घातलेली आहे. खूप घालायची नाही, नाहीतर हळद स्किप करून तुम्ही खायचा रंग घालू शकता, नाहीतर हळद नाही घातली तरी चालेल. हळद खूप घातली तर खूप डॉट डॉट येतात लाल कलरचे, मग तो ढोकळा खायलाही छान लागत नाही आणि पाहायलाही छान लागत नाही. एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि आता आपल्याला फिरवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे आपण बेसनपीठ चाळून ठेवलेलं आहे ते इथे घालून घ्यायचं आहे. सगळं बेसनपीठ एकदाच घालायचं आहे. थोडं थोडं करून इथे घालायचं नाही आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसनपीठ ओतल्याच्या नंतर इथे आपल्याला जे आपण तेल घ्यायचं आहे ते मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. तुम्ही चमच्यानेही घेऊ शकता. पोहे खायच्या चमच्याने इथे आपले 4 चमचे तेल होतं. इथे मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. बरोबर खूप तेलाचाही वापर करायचा नाही आहे. खूप मोठी पळी नाही आहे, तेल छोटीच घेतलेली आहे. तेल घातल्याच्यानंतर परत आपल्याला 4 चमचे इथं पाणी घालायचं आहे. बरोबर आपलं 8 चमचे इथे पाणी घातलेलं आहे. म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 8 चमचे पाणी. परत एकदा मिक्सरला इथे फिरवून घ्यायचं. बघू शकता मिश्रण या पद्धतीने झालेलं आहे. तर ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने मी इथे बरोबर अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. अर्ध्या वाटीला पाणी थोडंसं कमी होतं म्हणून मी आणखीन 1-2 चमचे पाणी घातलेलं आहे. बरोबर अर्धा वाटी इथे पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरवायचं आहे. आता आपलं मिश्रण इथे एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता इथे आपण एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून जरी तुम्ही घेतलं ना विसरून तरी काहीच हरकत नाही. अगदी थोडं पाणी घालायचं बरं का. एकदम आपल्याला इथे पातळ मिश्रण करायचं नाही आहे. चमच्याने छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता इथे आपलं मिश्रण एकदम छान झालेलं आहे. एकदम हलकंसं झालेलं आहे. रेस्ट वगैरे करायला काहीही ठेवायचं नाही. पाणी आपल्याला आधीच उकळायला ठेवायचं आहे. भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. मिश्रण केल्याच्यानंतर पाणी उकळायला ठेवायचं, भांड्याला तेल लावायचं. ही प्रोसेस बिलकुल करायची नाही. आता हातावर इथे अर्धा चमचा सोडा घ्यायचा आहे, आणखीन थोडासा घ्यायचा आणि तसाच हात आपल्याला इथे भांड्यामध्ये घालून छान मिक्स करायचं आहे बोटाच्या साह्याने बरं का. हाताच्या तळाच्या हाताने नाही तर बोटाच्या साह्याने इथे छान मिक्स करायचं आहे.
ढोकळा आपला एकदम स्पॉन्जी हलका असा होतो. बघू शकता पीठ छान फुगायला लागलेलं आहे. रवा आहे म्हणून पीठ काय रेस्टवर वगैरे ठेवायची बिलकुल गरज पडत नाही. इनोचा वापर केलेला नाही आहे. खायचा सोडा घेतलेला आहे जो घरात असतो तो. आणि छान सगळं पीठ इथे मी फेटून घेतलेलं आहे. आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं बघू शकता. पातेलंही त्यातच ठेवलेले. पातेलंही गरम झाले, पाणीही छान उकळलेलं आहे. ही प्रोसेस तुम्हाला आधीच करायची आहे म्हणजे आपला ढोकळा छान तयार होतो. आणि 20 मिनटं आपल्याला ढोकळा वाफेवर ठेवायचा आहे. सगळं इथे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. गॅस पहिल्यांदा आपल्याला मोठा करायचा, नंतर गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे. छान झाकण ठेवायचं, पॅक पण वाफ जाणार नाही असं. 20 मिनिटांनी आपल्याला इथे चेक करायचा आहे. मध्ये आधी बिलकुल झाकण काढायचं नाही. वाफ केली तर ढोकळा तयार व्हायला भरपूर वेळ लागतो. असं मी ओझं ठेवलं होतं त्याच्यावर म्हणजे वाफ बाहेर जायला नको. चला तर मग पाहू आता आपला ढोकळा कसा झालेला आहे ते. झाकण हळूच काढायचं, वाफ लागू शकते हाताला. आपला ढोकळा एकदम छान स्पॉन्जी खूप छान झाला होता. चाकू घालून दाखवते मी तुम्हाला. बिलकुल पीठ वगैरे काही नाही म्हणजे ढोकळा छान झालेला आहे. खूप गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे तो थंड करण्यासाठी एक 10 ते 15 मिनटं ठेवायचा आहे. बघू शकता छान ढोकळा आपला झालेला आहे. हाताला वगैरे बिलकुल चिटकत नाही आहे. मी तुम्हाला दाखवते पण म्हणजे आपला ह्या पद्धतीने ढोकळा खूप छान होतो. एका प्लेटमध्ये आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. छान थंड झालेला आहे आपला इथे ढोकळा. चाकूच्या साह्याने आपल्याला कट करायचा आहे. बघू शकता तुम्ही खूप खूप स्पॉन्जी झालेला आहे. असं वाटतं की नरड्यात वगैरे, पण बिलकुल नाही. खूप छान ढोकळा झाला होता. आता इथे आपण कट करूया. बघू शकता कट करताना सुद्धा ढोकळ्याचे कुठंच तुकडे वगैरे पडलेले नाही आहे. आणि एकदम छान असा झालेला आहे. छान स्क्वेअरमध्ये कट करून घ्या. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घ्या. स्क्वेअरमध्येच करा, खूप छान होतं. मोठे मोठेच पीस ठेवा, खूप छोटे नका करू. अगदी खायला पण छान आणि बनवायला पण खूप साधी सिंपल रेसिपी आहे. खूप छान झाला होता ढोकळा. आता आपण ह्याच्यासाठी ना एक तडका बनवायचा आहे. तडका साधा सिंपल आहे, जे प्रत्येकाला जमतो. तरी मी दाखवते मी कसा केला. एक तडका पॅन ठेवलं, 2 पळ्या इथे तेल घातलेलं आहे मी. त्याच्यामध्ये आपल्याला इथे मोहरी घालायची आहे. खूप मोहरी घालायची नाही, खूप कमीही घालायची नाही. मोहरी घातल्याच्या नंतर आपल्याला इथे त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. 2 ते 3, 1 किंवा 2 मिरची घालायची आहे. मोहरी थोडी कमी वाटली म्हणून मी आणखीन घातलेली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची बरं का. 1 मिरची घालायची, 1 ते 2 मिरच्या इथे घालायच्या आहेत. कढीपत्ता घालायचा. थोडेसे तीळ घातलेले आहेत मी. खूप छान लागतात ते ढोकळ्यावर बरं का. नक्की टाकायला विसरू नका. पाणी घालायचं तुम्हाला जेवढा स्पॉन्जी हवा आहे. ओला ढोकळा खूप ओला करायचा नाही, मग ढोकळा खायला छान लागत नाही. नुसतं पाणी पाणी लागतं. 1 मोठा चमचा मी साखर घातलेली आहे. लिंबाचा रस वगैरे काही पिला नाही. मला खूप आंबट आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही लिंबूही पिऊ शकता. पण आपण ढोकळ्यामध्ये सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे म्हणून लिंबाचा रस वगैरे काही पिळायचा नाही. छान एक उकळी घेऊन यायची. थोडंसं मीठ घाला पाण्यामध्ये म्हणजे ढोकळ्याला आतपर्यंत जातं. मीठ कमी असेल तर जो तडका केलेला आहे तो पूर्ण ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे बरं का. अगदी छान काय सांगू तुम्हाला. इतका छान ढोकळा झाला होता. जेवढा दिसायला छान दिसतो आहे तेवढाच खायलाही ढोकळा खूप छान झाला होता. जेवढं पॅनमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये, एवढं सगळं पाणी मी ओतलेलं आहे. बिलकुल असा ओला वगैरे बिलकुल झाला नाही आहे ढोकळा. एकदम छान परफेक्ट असा झालेला आहे.
घशात वगैरे टोटरे वगैरे काही बसत नाही. मी तुम्हाला जवळनंही दाखवते आहे. एकदम छान असा ढोकळा झालेला आहे. मी तुम्हाला ना इथे तोडणी दाखवते, त्यातला जवळनं दाखवते. किती स्पॉन्जी, किती मऊ आणि एकदम जाळीदार असा आपला ढोकळा झालेला आहे. बघू शकता. पाणी पण असं नाही की खूप झालेलं आहे, चिकचिकट पाणी येतं आहे त्याच्यामधून, बिलकुल नाही. खूप छान ढोकळा झाला होता. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशा एका नवीन रेसिपी बरोबर. बाय.